मागील भागामध्ये आपण पाहिलं, नाईलाजानं शौर्य आणि श्रुती लग्नाला तयार झाले होते. कौसल्याबाईंना त्यांचे सकाळचे शब्द आठवले. सकाळीच त्या श्रुतीला म्हणाल्या होत्या की हे तिचं शिक्षणाचं शेवटचं वर्ष आहे, त्यानंतर तिचंही तिच्या बहिणीसारखं लग्न उरकून टाकायचं. त्यांनाच स्वतःच्या बोलण्याचा आता राग येत होता. नाराज मनानं त्या श्रुतीची तयारी करू लागल्या. आता पुढे जानकी देवी पुढे आल्या आणि चित्राने लग्नासाठी घेतलेला बेबी पिंक कलरचा लेहंगा आणि चोली, त्यावर मॅचिंग दुपट्टा आणि मॅचिंग ज्वेलरी त्यांनी कौसल्याबाईंकडे दिली. कौसल्याबाईंना काय बोलावं तेच समजत नव्हतं, पण जानकी देवी हसतच त्यांना म्हणाल्या, आता ती आमचीही मुलगी आहे. कावेरीबाईही पुढे आल्या आणि म्हणाल्या, माझीसुद्धा बरं का. कौसल्याबाईंचे डोळे पाणावले. तिघीही मिळून श्रुतीला तयार करू लागल्या. श्रुती तर भांबावल्यासारखी त्या तिघींकडे पाहत होती. तिघींनी मिळून श्रुतीला छान तयार केलं. तिचे केस लहान होते म्हणून दुपट्टा व्यवस्थित पिनअप केला, जेणेकरून तिचे केस दिसणार नाहीत. सगळी ज्वेलरी तिच्या अंगावर घातली. हातात मॅचिंग बांगड्या, त्यात मोत्याचे तोडे, कानात मॅचिंग झुमके, कपाळावर मांगटिका, पायात पैंजण. श्रुतीला खूप अवघडल्यासारखं होत होतं. मॅडमना सवय नव्हती ना या सगळ्याची. ती स्वतःलाच आरशात पाहत होती आणि आरशाला हात लावून बघत होती. नक्की तीच दिसते ना त्या आरशात. श्रुती खूपच सुंदर दिसत होती. रोज शर्ट जीन्समध्ये दिसणारी श्रुती आणि आजची श्रुती वेगळीच दिसत होती. कौसल्याबाईंनी लगेचच तिची दृष्ट काढली आणि जानकी देवींनी डोळ्यातील काजळाचा टिक्का तिच्या कानामागे लावला. त्यांनीही तिची दृष्ट काढली. श्रुती कौसल्याबाईंना म्हणाली, मला जमेल का हे? खूपच हेवी आहे. तर कावेरीबाई म्हणाल्या, का नाही जमणार? आमच्या रावडी सुनेला सगळं जमेल हो. तुला अजिबात घाबरू नकोस. तुझ्यासोबत 3-3 आया आहेत आता. तशी श्रुती हलकीशी हसली. मग त्या तिघीजणी श्रुतीला घेऊन मांडवात आल्या. वसंतरावांना आपल्या लेकीचं हे रूप पाहून भरून आलं. शौर्यही कमालीचा हँडसम दिसत होता. मांडवातल्या सगळ्या मुली त्यालाच पाहत होत्या आणि आपला चान्स गेला म्हणून त्या नशिबालाच दोष देत होत्या. दोघेही एकमेकांना शोभून दिसत होते. श्रुती मांडवात आली. त्या दोघांसमोर अंतरपाठ धरला गेला. मंगळाष्टिका सुरू झाल्या. श्रुतीचा तर अजूनही हे सगळं चाललंय त्यावर विश्वास बसत नव्हता. तिची नजर राहून राहून शौर्याकडे जात होती. तिला असं झालं होतं, कुठून दुर्बुद्धी झाली आणि आज ती आईबाबांसोबत लग्नाला यायला तयार झाली. तिचे विचार चालूच होते तोपर्यंत मंगळाष्टिका संपल्या. दोघांमधला अंतरपाठ दूर झाला. शौर्याने श्रुतीच्या गळ्यात वरमाला घातली आणि मग श्रुतीने त्याच्या गळ्यात वरमाला घातली. शौर्याच्या मित्रांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. आता दोघेही सप्तपदीसाठी उभे राहिले. खरं तर दोघांचंही मन ह्या सगळ्यात नव्हतं. दोघेही एखाद्या यंत्रासारखे समोर जे सांगत होते ते करत होते. दोघांनी सप्तपदी पूर्ण केली, पण त्यांचा अक्षरशः अर्थ दोघांच्याही डोक्यात शिरला नव्हता. सप्तपदी पूर्ण झाल्यावर शौर्याने मंगळसूत्र पूजलं, त्यात हळदी कुंकू भरलं आणि ते मंगळसूत्र श्रुतीच्या गळ्यात घातलं. त्यानंतर नाण्याने तिच्या भांगात सिंदूर भरला. श्रुतीला त्याचा स्पर्श होत होता. तिच्याही नकळत तिच्या मनात वेगळ्याच भावना येत होत्या. लग्न थोड्या वेळेनंतर लागलं होतं, त्यामुळे पाहुणे एक ना अनेक प्रश्न अधिकरावांना आणि मिथिलेशरावांना विचारत होते. दोघेही काहीतरी कारण सांगून सगळ्यांना टाळत होते. श्रुतीला मांडवात पाहून चित्राच्या मैत्रिणी गोंधळल्या होत्या, पण जानकी देवींनी त्यांना खरं सांगून शांत बसायला सांगितलं. आता शौर्याचे मित्र फोटो काढण्यासाठी मागे लागले होते. फोटो काढण्याचं ना श्रुतीचं मन होतं ना शौर्याचं, पण कावेरीबाईंनी दोघांचीही समजूत घातली. तेव्हा दोघेही तयार झाले. वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोग्राफर त्या दोघांचे फोटो काढत होता. फोटो काढताना शौर्याचा तिच्या हातावर कमरेवर होणारा स्पर्श तिच्या पोटात गोळा आणत होता. शौर्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती. श्रुतीला तो ओळखत असला तरी ते एकमेकांना तसे अनोळखी होते. फॅमिली फोटोही काढून झाले. आता सगळे जेवायला बसले. शौर्याचे मित्र काही शौर्याचा पिच्छा सोडत नव्हते. ते सगळे त्या दोघांना एकमेकांना घास भरवायला सांगत होते. कसाबसा दोघांनी एकमेकांना घास भरवला. श्रुतीला तर जेवणच जात नव्हतं. तिने जबरदस्ती थोडंसं जेवण केलं. आता पाठवणीची वेळ आली. कौसल्याबाईंना तर रडूच आवरत नव्हतं.
श्रुती तिच्या बाबांच्या गळ्यात पडून मुसमुसू लागली. आता मात्र वसंतरावांचा बांध फुटला. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू घडू लागले. ते श्रुतीची समजूत घालू लागले. रडायचं नाही, तू माझा स्ट्रॉंग बच्चा आहेस ना. श्रुती मुसमुसत मानेनंच होकार देत होती. कौसल्याबाईही तिला समजावून सांगत होत्या. सगळ्यांशी छान वागायचं, बोलायचं, पण त्यांनाही हुंदका आवरत नव्हता. नाही म्हटलं तरी श्रुती त्यांचं शेंडेफळ होतं आणि लाडाचीही होती. वसंतरावांनी श्रुतीचा हात शौर्याच्या हातात दिला आणि म्हणाले, लहान आहे अजून, सांभाळून घ्या. शौर्यालाही भरून आलं. त्याने मानेनंच होकार दिला. अधिकराव आणि कावेरीबाईही पुढे आल्या. ते दोघेही वसंतराव आणि कौसल्याबाईंचे सांत्वन करू लागले. अधिकराव म्हणाले, मला मुलगी नाही, इथून पुढे श्रुती आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहे. तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका आणि जेव्हा तुम्हाला तिला भेटावंसं वाटेल तेव्हा कधीही तुम्ही भेटायला येऊ शकता. श्रुती पुन्हा एकदा तिच्या बाबाच्या गळ्यात पडली. आता तिच्यासाठी सगळं जगच बदलणार होतं. जड मनानं श्रुती शौर्यासोबत गाडीत बसली. आता तिच्या आणि शौर्याच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास सुरू होणार होता. इकडे वसंतराव आणि कौसल्याबाईही जड मनानं सगळ्यांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी गेले. घरात पाय ठेवताच कौसल्याबाईंना भरून आलं. त्या धावतच बेडरूममध्ये गेल्या आणि श्रुतीचा फोटो छातीशी धरून रडू लागल्या. वसंतराव बाहेरच सोफ्यावर हताशपणे बसले होते. वसंतरावांना पाहून त्यांच्या आई म्हणाल्या, अरे वसंता, आलात तुम्ही? आणि ती कार्टी कुठे? अरे माझ्या चष्म्याची कास निसटली आहे, माहिती आहे ना. त्या कार्टीशिवाय माझं कोणी बसवून देत नाही. कुठे उधळली? त्या नाक्यावरच्या पोरांसोबत कार्टी मस्ती करत बसली असणार. तरी नेहमी तुला सांगते, त्या कार्टीला इतकी सूट देऊ नकोस. नवरा मिळताना मुश्किल होईल नाही तर. आई, वसंतरावांनी हाक मारली. तशा त्याही त्यांच्याकडे पाहू लागल्या. आई, आपली श्रुती तिच्या सासरीच गेली आहे ग. अरे काय बोलतोयस? समजेल असं बोल जरा. मग वसंतरावांनी श्रुतीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते सांगितलं. वसंतरावांच्या आईचे डोळे पाण्याने भरले. त्या कौसल्याबाईंना हाका मारू लागल्या. कौसल्याबाईही बाहेर आल्या आणि त्यांच्या सासूला बिलगून रडू लागल्या. बघा ना माझी श्रुती, माझं कोकरू अजून किती लहान होतं. तिला कशाचीच समज नाही आहे अजून. कशी ती सासरी नांदेल? कौसल्याबाईंचे अश्रू काही केल्या थांबायला तयार नव्हते. वसंतरावांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. आज घरात तुडगूस घालायला त्यांचं लाडकं शेंडेफळ नव्हतं. त्यांची श्रुती नव्हती. त्यांना श्रुती जन्मली तेव्हाचं सगळं आठवू लागलं. इतकुशी तर होती श्रुती जन्माला आली तेव्हा. तिचं रांगणं, धडपडत चालणं, पहिला शब्द तिने बाबा उच्चारला होता तेव्हा वसंतरावांना किती आनंद झाला होता. तिचे बोबडे बोल, तिची मस्ती, शाळेतून येणाऱ्या कंप्लेंट, सगळं काही आज त्यांना आठवत होतं. कौसल्याबाईंच्या आवाजानं ते भानावर आले. दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे फक्त पाहत होते. इकडे श्रुती आणि शौर्याची गाडी संजीवनी बंगल्यात दाखल झाली. श्रुती गाडीतूनच बाहेरचा बंगलो पाहत होती. शौर्य उतरला तरी तिचं लक्ष नव्हतं. शेवटी वैतागून शौर्य तिला म्हणाला, आज गाडीतच राहणार असलीस तर सांग. श्रुतीनं त्याच्याकडे पाहिलं आणि गुपचूप गाडीतून खाली उतरली. दोघेही एकत्र पुढे आले तर गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या त्या दोघांसाठी घातल्या होत्या. ती बंगलो बघत बघतच शौर्याच्या मागे मागे चालू लागली. दोघेही दरवाजाजवळ आले. कावेरीबाईंनी दोघांनाही बाहेरच थांबायला सांगितलं. इतक्यात शौर्याची मावस बहीण मानसी तिथे आली आणि दोघांना नाव घ्या म्हणून सांगू लागली. श्रुती आता जामच चक्रावली. तिनं तिला विचारलं, नाव घ्यायचं म्हणजे काय करायचं? शौर्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला, घ्या, इथून सुरुवात आहे मॅडमची. श्रुती थोडी गप्प बसणार होती. सर, तुम्हाला येत असेल तर तुम्हीच घेऊन टाका ना, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर आत जाता येईल. शौर्याने तिच्याकडे रागात पाहिलं. ती त्याला म्हणाली, ओके ओके, म्हणजे तुम्हाला पण येत नाही तर? मला वाटलं काय वाटलं तुला? अधिकराव म्हणाले. दोघेही शांत व्हा. शौर्य, तू श्रुतीचं नाव घे आणि श्रुती, तू शौर्याचं नाव घ्यायचंय, तेही उखाण्यात. अजूनही श्रुती सगळ्यांच्या तोंडाकडे पाहत होती. तशा कावेरीबाई तिला म्हणाल्या, मी सांगते तसं घे. श्रुतीनं हसून मान हलवली. कावेरीबाईंनी तिच्या कानात सांगितलं तसं श्रुतीनं नाव घेतलं. रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास. शौर्यरावांचं नाव घेते, आज दिवस आहे खास. श्रुतीनं नाव घेतल्यावर श्रुती शौर्याला म्हणाली, सर, आता तुम्ही पण घ्या नाव. श्रुती. बास इतकंच? श्रुती म्हणाली.
मी घेतलं ना तसं मोठं नाव घ्या म्हणाला. मला नाही जमणार. घेतलं ना बास. श्रुती पण त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली. मग मी पण नाही आत येणार. राहा उभे इथेच. शौर्याला आता राग येत होता. ठीक आहे, तू राहा उभी, मी जातो आत. शेवटी वैतागून कावेरीबाईच म्हणाल्या. बास, भांडू नका. श्रुती, तू माप ओलांडून आत ये. शौर्य तिला लगेच म्हणाला. फुटबॉलला किक मारतात तशी किक नाही मारायची आहे. नाहीतर. कावेरीबाईंनी रागाने शौर्यकडे पाहिलं. त्या श्रुतीला म्हणाल्या. श्रुती, बाळा, उजव्या पायानं हळूच माप ओलांड आणि आत ये. श्रुतीनं होकारार्थी मान हलवली आणि हळूच उजव्या पायानं माप ओलांडून आतमध्ये आली. कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून त्यांनी श्रुतीला घरात यायला सांगितलं. श्रुती त्या सांगतील तसंच करत होती. आतमध्ये आल्यावर श्रुती सगळं घर निरखून बघू लागली. इतक्यात अक्कासाहेब आणि आप्पासाहेब बाहेर आले. आप्पासाहेब व्हीलचेअरवर बसून होते. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांना हालचाल करता येत नव्हती. कावेरीबाईंनी श्रुतीला, शौर्याला त्या दोघांच्या पाया पडा म्हणून सांगितलं. पण श्रुतीचं लक्षच नव्हतं आणि शौर्याचं श्रुतीकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे शौर्य पाया पडण्यासाठी पटकन खाली वाकला. त्यामुळे श्रुतीच्या डोक्यावरचा दुपट्टा खेचला गेला आणि निसटला. आता सगळे श्रुतीकडे पाहत होते. दुपट्टा खेचल्यामुळे श्रुतीचे केस ओढले गेले. आधीच केस लहान होते, त्यात खेचले गेल्यामुळे श्रुती कळवळली. आप्पासाहेबांना हसू आलं. ते एका हातानं दुसऱ्या हातावर टाळी मारत म्हणाले. अरे गुंड्या, तू तर राणी मुखर्जी आणायला गेला होतास ना, मग ही काजोल कुठे भेटली तुला? आप्पासाहेबांना पिक्चरचं वेड असल्यामुळं बाकी काही नाही. अधिकराव म्हणाले. मी सांगतो आप्पा. आणि त्यांनी आप्पासाहेबांना लग्नाच्या वेळी जे काही घडलं ते सांगितलं. ते ऐकून आप्पा म्हणाले. अच्छा, म्हणजे आपल्या वसंताचं कन्यारत्न आहे तर. म्हणजे प्रश्नच मिटला. आम्हाला आमची नातसून पसंत आहे. शौर्य रागानेच आप्पासाहेबांना म्हणाला. आता माझं लग्न झालंय, आता तरी गुंड्या म्हणू नका. इकडे श्रुती ओठ दाबून हसत होती. ते दोघे आप्पासाहेबांच्या पाया पडले. तसे आप्पासाहेब अक्कासाहेबांना म्हणाले. सरकार, ते सुनबाईसाठी आणलेलं गिफ्ट द्या इकडे. त्यांनी श्रुतीला जवळ बोलावलं आणि तिच्या हातात सोन्याचे तोडे घातले. आप्पासाहेब तिला म्हणाले. ही आमच्या आईची निशाणी आहे. आमच्या नातसुनेसाठी ठेवली होती. जपून ठेवा. श्रुती त्यांना नको म्हणाली, पण ते ऐकायला तयार नव्हते, म्हणून तिने ते घेतले. कावेरीबाई तिला घेऊन गेस्ट रूममध्ये गेल्या. आजचा दिवस तुला इथं राहावं लागेल. आणि हो, मानसी आहे तुझ्यासोबत. फ्रेश होऊन थोडा वेळ आराम कर. जेवण बनवून झालं की मी बोलावते तुला. श्रुतीने फक्त मान डोलावली. कावेरीबाई निघून गेल्या. श्रुतीला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. त्यात तिच्याकडे चेंज करायला दुसरे कपडेही नव्हते. काय करावं ते तिला सुचत नव्हतं. इतक्यात पुन्हा कावेरीबाई तिच्यासाठी दुसरी साडी घेऊन आल्या. त्या तिला म्हणाल्या. बाळा, ही साडी नेस आता. श्रुतीला मात्र विचित्र नजरेनं पाहायला लागली. कावेरीबाई समजून गेल्या. त्या तिला म्हणाल्या. ये इकडे. आपण आधी हे सगळं जडजड झालंय ना ते काढून टाकू. श्रुती पण लगेच त्यांच्याजवळ गेली. सगळे दागिने काढले, पण मंगळसूत्र त्यांनी काढलं नाही. म्हणून श्रुती ते काढायला लागली. तर त्या म्हणाल्या. बाळा, हे मंगळसूत्र म्हणजे फक्त एक दागिना नाही. ते स्त्रीचं सौभाग्याचं लेणं आहे. तिच्या नवऱ्याच्या रक्षणासाठी असतं हे. श्रुती फक्त मान हलवून होकार देत होती. कावेरीबाईंनी तिला साडी नेसायला मदत केली. आता श्रुतीला बरं वाटत होतं. सगळं आवरल्यावर त्यांनी तिच्यासाठी कॉफी आणली आणि तिने कॉफी घेतली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.